प्रेज लॉर्ड. चला वचना जाण्या अगोदर प्रार्थना करूया. आपण एक आराधना घेऊ. पिता परमेश्वरा धन्यवाद देते, तुझे उपकार मानते. पुन्हा एकदा प्रभू येशू तू आम्हाला एकत्र केलं आणि आता जे काही आम्ही भक्ती करू आणि जी काही प्रभू वचन आज घेऊ, प्रार्थना करू, आजची भक्ती आजच्या प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू वचनासाठी तू मला सहाय्य कर. वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आमच्याशी बोल आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते प्रभू. आणि जे कोणी ऐकत आहे त्यांना तू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, आमेन. प्रेज लॉर्ड. एक छोटं गाणं घेऊया, कारण की खरोखर या गाण्याद्वारे असं दिलेलं आहे की लोग मन क्यों नहीं फिराते, यीशु के पास क्यों नहीं आते. प्रेज लॉर्ड. धन्यवाद यीशु. सच ही तो है ये दुनिया अपनी नहीं, दुनिया अपनी नहीं. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. सच ही तो है ये दुनिया अपनी नहीं, दुनिया अपनी नहीं. सच ही तो है ये दुनिया अपनी नहीं. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. कौन है वो जिसने कभी आंसू तेरे पोंछे. ओ कौन है वो जिसने कभी दर्द लगाया हो. कौन है वो जिसने कभी आंसू तेरे पोंछे हो. कौन है वो जिसने कभी गले से लगाया हो. तेरी दुखों का, तेरी आंसू का रहता उसको ध्यान. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं. हो मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. हो यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. येस लॉर्ड. प्रभू तू आमचा सर्व दुःख आनंदात बदलतो. आमच्या निराशा, आमचे त्रास, आमचे हर एक बंधन तू तोडतो, आम्हाला मोकळीकता देतो. आज ह्या गाण्याद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर आणि जे वचन घेईल प्रभू त्याच्याद्वारे स्पर्श कर. येशूच्या नावाची प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वर नेहमी आपल्याशी बोलतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर नेहमी काय करतो? आपल्याशी बोलतो. आणि म्हणून आज बऱ्याचदा जगामध्ये आजही परमेश्वर लोकांशी बोलत आहे. येस. पण बरेच लोक आहेत ते परमेश्वरचं ऐकतात, काही लोक ऐकत नाही, मनमानी करतात.
प्रेज लॉर्ड. आज या वचनाद्वारे आपण बघणार आहोत की देव एकदा बोलतो, दोनदा बोलतो, स्वप्नात बोलतो, दृष्टांताद्वारे बोलतो. मला ह्या वचनामध्ये एक गोष्ट प्रभूने दाखवली की देव त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही सहज कोणती गोष्ट करत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बऱ्याचदा देवानी एखादा चुकीचा असेल तर त्याला त्याची जाणीव करून देतो कुणाच्या ना कोणाच्या द्वारे. मात्र मला तर वाटते कोणी अविश्वासू असो किंवा विश्वासू असो, पण देव त्याला ही जाणीव करून देत असेल. आणि म्हणून या वचनात असं दिलेलं आहे की देव अनेकदा बोलतो. काढूया आपण योबाचं पुस्तक काढूया. योग यामध्ये काय दिलेलं आहे आपण वचनात बघणार आहोत. योबाच्या पुस्तकामध्ये की देव बोलतो, अनेकदा बोलतो. योबाचं पुस्तक एका वचनात दिलेलं आहे की 33 अध्यायामध्ये बघूया देव बोलतो, अनेकदा बोलतो. बघा या वचनामध्ये योबाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, पण जगामध्ये नियम होते. काय होते? नियम होते. चांगलं आणि वाईट लोकांना माहित होतं. पण तरीही देव आज बायबलमध्ये दिलेला आहे की जो कोणी दुष्ट आहे तो एखाद्या निर्जीव झाडासारखा आहे किंवा त्याचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा पण आपण बघूया की देव कशा प्रकारे बोलतो. योग 33 अध्याय 14 वचन. कारण देव एकदा गोष्ट बोलतो, होय दोनदाही, तरी मनुष्य लक्ष देत नाही. एकदा बोलतो, दोनदा बोलतो, तरी मनुष्य लक्ष देत नाही. 15 वचन. स्वप्नात रात्रीतल्या दृष्टांतमध्ये मनुष्यास गाढ झोप येते तेव्हा, बिछाणावर झोपतात तेव्हा सुद्धा देव बोलतो. कधी कधी स्वप्नाद्वारे बोलतो, कधी कोणाच्या द्वारे तरी बोलतो. एकदा नाही दोनदा बोलतो, पण मनुष्य लक्ष देत नाही. झोपेत बोलतो, स्वप्नात बोलतो. आणि पुढचं वचन 16. तेव्हा तो मनुष्याची कान उघडतो, त्यांच्यावर बोध ठसवतो. काय करतो? बोध ठसवतो. हा 17 वचन. यासाठी की त्याने मनुष्याला त्याच्या संकल्पनापासून माघारे आवरून धरावे आणि मनुष्यापासून गर्व दूर करावा. का देव बोलतो? कारण मनुष्याला त्याच्या संकल्पनापासून, चुकीच्या वाईट विचारांपासून माघारे घ्यावे आणि मनुष्यापासून गर्व दूर करावा. कारण बघा, तो त्याचा जीव खाचेपासून, आताचं जीवन तलवारीच्या नाशापासून वाचवायला पाहतो. का देव बोलतो? कारण मनुष्याचा जीव नाशापासून आणि तलवारीच्या घावापासून किंवा नाशापासून देवाला त्याला वाचवायचं असतं. ह्या वचनात प्रभूने मला एक गोष्ट दाखवली की देव कुणाच्याही जीवनामध्ये नाश सहज करणार नाही. प्रत्येक मनुष्याला देव पहिल्यांदा दाखवून देतो, हे तुझं चुकतंय बरं का, तू चुकीच्या मार्गात आहे बरं का. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल काय सांगत आहे की दुष्ट, आपण काढूया स्तोत्र संहिता. दुष्टाबद्दल काय सांगितलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये. आज आपण वचनाकडे बघणार आहे की ज्या आकाश पृथ्वीला ज्याने निर्माण केलं, ज्याने मनुष्याला घडवलं, त्याची नजर पृथ्वीवर सदैव आहे. प्रेज लॉर्ड. स्तोत्र संहिता काढला आपण. पहिल्या अध्यायामध्ये काय जाणार आहोत? पहिल्या अध्यायामध्ये दुष्टाविषयी सांगूया, वाचूया काय म्हणत आहे दुष्टाविषयी परमेश्वर. स्तोत्र संहिता पहिला अध्याय 4 वचन. दुष्ट असे नाही, वारा उडवून नेतो त्या भुसासारखे आहेत. त्यामुळे दुष्ट न्यायात आणि पापी न्यायाच्या सभेत उभे राहणार नाही. कारण परमेश्वर न्यायाचा मार्ग जाणतो, परंतु दुष्टांचा मार्ग तो नष्ट करेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. दुष्टाला सुद्धा प्रभू म्हणतो की तू माझे मार्ग जाण, तू मला ओळख. दुष्टाला सुद्धा देवाला वाचवायचं आहे नाश होण्यापासून. प्रेज लॉर्ड. म्हणून देव एकदा बोलतो, दोनदा बोलतो, स्वप्नाद्वारे बोलतो, दृष्टांताद्वारे बोलतो, झोपेत बोलतो, पण मनुष्य लक्ष देत नाही. का बोलतो? कारण देवाला त्यांना काय करायचं आहे? नाश होण्यापासून त्यांना वाचवायचं आहे. काय दिलेलं आहे? देवाला वाचवायचं आहे. आज आमच्या जगामध्ये
जे लोक मित्र म्हणते देवाला ओळखत नसतील त्यांना सुद्धा देव दाखवत असेल की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे माझ्या मुला तू चुकीचं करतोय. आज मला एका वचनातून शिकायचं होतं. बायबल सांगतं की एलिया नावाचा एक याजक होता मंदिरामध्ये. कोण होता? याजक होता. हा. आणि वचनात असं दिलेलं आहे की तो याजक रात्रंदिवस देवाची भक्ती करणारा, अर्पण देवाला चढवणारा, धूप जाळणारा, आणि त्याला 2 मुले होते. काय होते? 2 मुले होते. आज बघूया देवाची इच्छाच नाही कुणाचा नाश होऊ नये म्हणून देव बोलत असतो. प्रेज लॉर्ड. एकदा नाही 2दा बोलत असतो. आणि शेवटी मग देवाचा नाईलाज होतो. लोक ऐकत नाही, शेवटी ते स्वतःचा नाश करून घेतात. एलिया हा देवाचा याजक होता. एलियाला 2 मुलं होते. काय होते? 2 मुलं होते. एलियाचं माफ करा, एलीचं या ठिकाणी कुठं चुकलेलं आपण पाहणार आहोत. एलीच्या मुलाचं का नाश झाला ते बघणार आहोत. बायबल सांगतं की एलीची जी मुलं होती, काढूया आपण ते वचन. आपल्याला सर्वांना माहित आहे एली जो नावाचा याजक होता, हन्नाच्या वेळेस तो मंदिरामध्ये याजकपणाचं काम करत होता. देवाची अर्पण चढवायचा, धूप चढवायचा. आणि ह्या एलीला 2 मुलं होते. काय होते? 2 मुलं. 1 शमूएल आपण काढणार आहोत, 2रा अध्याय आणि 12 वचन. प्रेज लॉर्ड. 1 शमूएल 2रा अध्याय आणि 12 वचन. एलीचे मुलगे तर नीच होते. कसे होते ते? नीच होते. बघा या ठिकाणी दिलंय, एलीचे मुलगे नीच होते. लक्षपूर्वक ऐका. आणि ते परमेश्वराला ओळखत नव्हते. प्रेज लॉर्ड. बघा, एक एली जो याजक होता, देवाचा भक्त होता, देवाच्या मंदिरात रात्रंदिवस राहत होता, देवाचा भय धरायला शिकवत होता, देवाला अर्पण चढवत होता, धूप जाळत होता, पण त्याची मुलं नीच होते, दुष्ट होते, देवाचा अवमान करणार होते. बघा 13 वचन. आणि लोकांजवळ याजकाची रीत अशी होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला तेव्हा जे शिजत असता याजकाचा चाकर मांस उचलण्याची आकडी आपल्या हाती घेऊन येई आणि परातीत, तपेल्यात किंवा कढईत किंवा पातेल्यात ती मारी आणि जे सर्व आकडी धरून काढी आणि याजक आपणासाठी घेई. हे इस्रायल शिलो येथे येत त्या सर्वांना तो तसे करीत होता. लक्षपूर्वक ऐका. हे एलीचे जे मुलं होते ना, ज्यावेळेस लोक यज्ञ अर्पण करायला यायचे आणि ते मांस देवाला आगडीमध्ये जेव्हा जाळायचे, तेव्हा हा एलीचे जे मुलं होते हे यांच्या दासाला पाठवायचे आणि ते काय म्हणायचे? लक्षपूर्वक ऐका की पहिल्यांदा ते मांस आगडीमध्ये अर्पण करण्या अगोदर जे चांगलं आहे त्या माझ्यासाठी काढ, नंतर देवाला अर्पण दे. कारण वचनात असं दिलेलं होतं मोशेच्या काळामध्ये की ज्या वेळेस लोकांचं अर्पण येईल तेव्हा पहिल्यांदा अर्पण करा, यज्ञ करा, यज्ञामध्ये ते जाळा आणि राहिलेल्या याजकांना द्या. पण हे लोक काय करायचे? जे चांगलं आहे ते पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि मग म्हणायचे का नंतर अर्पण करायला द्या. आणि असंच करायचे जे लोक अर्पण करायला यायचे, असंच करायचे. ते काय म्हणायचे बघा, पुढचं वचन अजून वाचूया, लक्षात येईल. 15 वचन. त्यांनी मेज जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चे घेईल. लक्षपूर्वक ऐका. तो आपणासाठी तो देवाचा भय धरत नव्हते ते लोक. एलीची मुलं या त्याच्या चाकराला पाठवायचे, जा पहिल्यांदा त्या अर्पणातलं मांस माझ्यासाठी घेऊन ये आणि नंतर देवासाठी आम्ही शिजलेलं घेणार नाही. याजकाचा वाटा होता त्याच्यामध्ये. पण अर्पण झाल्यानंतर जसं आपण देवाला नैवेद्य चढवतो, पहिले चढवतो, नंतर आपण जेवतो. पण हे लोक काय करायचे? पहिलं आमच्यासाठी आणा, जे बेस्ट आहे ते आमच्यासाठी आणा, जे चांगलं आहे ते आमच्यासाठी आणा. अशा प्रकारचे देवाचा अवमान करायचे, अपमान करायचे, देवाचं मान ते करत नसायचे. आणि जे प्रत्येक लोक जे मंदिरात यायचे, जे चांगलं होतं ते स्वतःसाठी ठेवून घ्यायचे. आणि मग बायबलमध्ये दिले, काय दिलंय? 16 वचन. आणि जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले का अगोदर ते मेज जाळतीलच, मग तुझ्या जीवाची इच्छा होईल तेवढे तू ते घे, तर तो म्हणे असे नको, पण तू आताच दे, नाहीतर बळजबरीने घे. एलीचे मुलगे नीच होते, दुष्ट होते,
आत्ताच दे म्हणायचे नाही तर मी बळजबरीने घे. हा 17 वचन, ते या तरुणांचे पाप परमेश्वरापुढे फार मोठे होते, कारण मनुष्य परमेश्वराच्या अर्पणाला कंटाळली होती. अनेक लोक ते अर्पण घेऊन यायचे आणि यांचं ते जबरदस्ती बघायचे. ते देवासाठी अर्पण आणायचे आणि हे एलीचे मुलं काय करायचे, स्वतःसाठी पहिल्यांदा मागायचे. विचार करा ते लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. अरे हे एलीचे पुत्र स्वतः अशा आहेत, हे देवाच्या मंदिरात राहणारे सेवक असे आहेत. आणि बायबल सांगतं की लोक कंटाळले अर्पण आणायला, वैतागले, ते चिडले, ते का कुठे आता आम्ही अर्पण मंदिरामध्ये कुठे घेऊन जायचं. अशा प्रकारे मंदिरामध्ये त्या गोष्टी होत होत्या. पण आणि मग हे देवाने पाहिलं आणि परमेश्वराने एलीकडे एक देवाचा निरोप्या पाठवला किंवा एका मनुष्याला पाठवलं. काय केलं एलीकडे, एका मनुष्याला पाठवलं. आणि मग त्या एलीकडे एक मनुष्य आला, तो काय म्हणतो या वचनात बघणार आहोत आपण. बघा पुढचं वचन 27 वचनात जाऊया. कशा प्रकारे या एलियाला परमेश्वराने सांगितलं की तुझ्या मुलांना तू आवर म्हणून, तुझ्या मुलांना तू काय कर, ताब्यात घे म्हणून, तुझ्या मुलांना तू काय कर, देवाचं भय धरायला शिकव म्हणून. बघा पुढच्या वचनात 27 वचन. आणि मग देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या बापाचे घराणे मिस्रात फारोच्या घरी दाशात राहत असता मी त्याला प्रकट झालो नाही काय, आणि त्याने माझा याजक व्हावे आणि माझ्या वेदीवर धूप जाळायला वरती जावे, आणि माझ्यासमोर एफोद धारण करून मी त्याला सर्व इस्रायलच्या वंशातून निवडून काढले नाही काय, आणि इस्रायलच्या संतानांनी अग्नीतून केलेले सर्व अर्पणे मी तुझ्या बापाच्या घराला दिले नाही काय. 29, तर तुम्ही जो माझा यज्ञ आणि जे माझे अर्पण मी आपल्या मंदिरात आज्ञापिले त्यांना तुम्ही लाथ का मारता, आणि माझे लोक इस्रायल यांचं सर्व अर्पणातील जे उत्तम त्याकडून आपणाला पुष्ट करण्यात माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांना तू का अधिक मानतोस. तो त्याच्या मुलांना अधिक, तो जे चालले ते जाऊ द्या. एलीकडे देवाचा माणूस आला, मी तुम्हाला मिस्राच्या घराण्यातून बाहेर काढलं, मी तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढलं, मी तुम्हाला माझी सेवा करण्यासाठी निवडलं, आणि मी तुम्हाला म्हटलं की जे काही याचकाचं अर्पण आहे तुम्हाला त्याचा वाटा मिळेल. मी तुम्हाला एवढं मोठं मान दिला, आज तुम्हाला एवढी मोठी जागा दिली, आणि तुझी लेकरं त्याला लाथ मारतात. परमेश्वर म्हटला. पुढे वचनात काय दिलेलं आहे, परमेश्वर काय म्हणतो मग, की तू तुझ्या मुलांना काय करतो, तू जे तुझे मानतात अवमान पावतील. हा पुढचं काय म्हटला, तू त्यांना तू थांबवलं नाही. पुढचं बघा, तू माझ्यापेक्षा आपल्या मुलांना तू अधिक का मानतोस. म्हणजे तो एली म्हणत होता, जाऊ दे माझे मुलं आहेत, ते जे करायचं त्यांना करू दे. एलीनी काय केलं, थांबवलं नाही. एलीने कधीही ते थांबवलं नाही. तू माझ्यापेक्षा तुझ्या मुलांना तू काय करतोस, मानतोस. पुढं काय झालं बघा, मग काय झालं. आणि 30 वचन, तेव्हा परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो की तुझे घराणे तुझ्या बापाचे घराणे माझ्या समोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे, परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर हो, कारण मला मानतात त्यांचा मी मान करीन, जे मला तुच्छ मानतात त्यांचा मी अवमान करेन. त्याला काय म्हटलं की ज्यांना जे मला मानतात त्यांचाच मी मान करेन. पुढच्या वचनात 31, पहा असे दिवस येत आहेत की ज्यात मी तुझा भुज आणि तुझ्या बापाच्या घराण्याचा भुज कापून टाकीन, म्हणजे तुझी ताकद किंवा सामर्थ्य, आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. तू ऐन वेळेस मरण पावशील. तरुणपणीच तुझ्या घराण्यातली लोक, श्राप त्याला मिळाला, तरुणपणामध्येच तुझ्या घराण्यातली लोक मरण पावतील. पुढचा 32, आणि इस्रायलला जे सर्व वैभव देव देईल त्यामध्ये माझ्या वस्तीत तू शत्रूला पाशील, आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. तुझा जो माणूस मी आपल्या वेदीपासून घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल. तुझे दोन्ही मुलगे हफणी आणि फिनास आपणासाठी विश्वासू यांच्यावर हेच चिन्ह असेल. काय करते ते, तरुणपणात मरतील. ते दोघे एकाच दिवशी मरतील, हे चिन्ह असेल. ते दोघं आणि मी काम करीन, आणि मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करेन. तो माझ्या हृदयात माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे काम करील. त्याच्यासाठी मी स्थिर घर बांधील आणि माझ्या अभिषिक्तापुढे मी निरंतर चालेल. आणि असे होईल की तुझ्या घराण्यात जो कोणी राहिलेला आहे
तो येऊन रुपयाच्या तुकड्यासाठी, भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्या पुढे नमन करील आणि म्हणेल की मी तुला विनंती करतो, मी भाकरीचा तुकडा खावा म्हणून याजकपणाचे काम मला दे. एक संदेष्टा किंवा एक माणूस परमेश्वर एलीकडे पाठवतो. तुझे लेकरांना तू जे काही चुकीचं करत आहे पण तू रोखत नाहीयेस. माझ्यापेक्षा तुझ्या मुलांना तू जास्त मानत आहेस. आणि तो म्हटला की आता तुला हे चिन्ह होईल बघ, तुझी लेकरं एकाच दिवशी मरतील. तुझ्या घराण्यात, तुझ्या पूर्ण घराण्यामध्ये किंवा तुझ्या खानदानीमध्ये आपण आपल्या भाषामध्ये की पिढ्यांमध्ये कोणी म्हातारं होणार नाही, तरुणपणच मरतील. श्राप होता. आणि एवढंच नाही तर तो म्हटला मी माझ्या मनासारखा याजक उभा करेल. तो याजक कोण आहे? प्रभू येशू. कोण आहे? प्रभू येशू. तो मी माझ्या मनासारखा विश्वासू याजक उभा करील. तो माझ्या हृदयात, माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे काम करील आणि त्याच्यासाठी मी स्थिर घर बांधील आणि माझ्या अभिषिक्तापुढे मी निरंतर चालेल. आमेन. हालेलुया. तो याजक प्रभू येशू आहे. आमेन. लक्षपूर्वक ऐका. मी हे वचन जेव्हा वाचत होते तेव्हा जरी परमेश्वराने ह्या एलीला सांगितलं की मी तुझ्या मुलांचं असं असं करेल, तुझ्या मुलांना तू जास्त माझ्यापेक्षा जास्त मान दिलाय, जे करायचं ते करू दिलं, जे खायचं ते खाऊ दिलं, जे लोकांबरोबर जसं वागायचं तसं वागून दिलं, बघ मी तुझ्या घरावर मी श्राप आणत आहे. बायबल सांगतं तरीही एलिया शांत राहिला. काय झाला? तो एली शांत राहिला. एलीने निरोप देवाचा ऐकून घेतला पण एलीने तरीही पुढचं पाऊल उचललं नाही. परिस्थिती त्यांनी देवाकडे क्षमा मागितली नाही. देवाकडे आपल्या लेकरांसाठी पश्चाताप केला नाही. त्या लेकरांची कान उघडणी केली नाही. त्या लेकरांना कोणत्याही प्रकारची शिक्षा त्यांनी केली नाही. एली देवाचा निरोप ऐकून शांत राहिला. शेवटी खूप दिवस झाले. त्या मंदिरामध्ये शमूएल होता. कोण होता? शमूएल. हा लहान बाळक होता. आणि बायबलमध्ये दिले का शमूएलला त्याच्या आईने त्या मंदिरामध्ये अर्पण केलं होतं. काय केलं होतं? अर्पण केलं. कारण तो नवसाचा मुलगा होता आणि त्या हन्नाने सांगितलं होतं जर मला लेकरू झालं तर मी मंदिरात अर्पण करेन. आणि बायबल सांगतं की हा शमूएल त्या लहान बाळ असताना त्या मंदिरात तो वाढत होता. आणि हा शमूएलला पुन्हा एकदा देव बोलला. कोणाशी बोलला? शमूएलाशी. पहिल्यांदा एका मनुष्याशी बोलला, मनुष्याच्या द्वारे एलीशी बोलला. आता देव शमूएलाशी बोलत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपण काय वचनात पाहिलं की देव एकदा बोलतो, दोनदा बोलतो, स्वप्नात बोलतो, दृष्टांतात बोलतो. Yes. आणि मनुष्याला तो त्याच्या दुष्टापासून तो आवरून धरतो, नाश होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आज परमेश्वर या एलीला त्याच्या एका मनुष्याद्वारे बोलला, आता हा एका बालकाद्वारे बोलत आहे. तो काय सांगत आहे बघूया आज या बालकाशी देव काय बोलतो. बघा पुढं वचन 3 अध्याय. आणि शमूएल मूल एली समोर परमेश्वराची सेवा करीत होता आणि परमेश्वराचं वचन त्या दिवसात विरळ होते. वारंवार काही दर्शन होत नव्हते. आणि त्यावेळेस असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याचे डोळे मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता. शमूएल निजला होता आणि परमेश्वराने शमूएलला हाक मारली. तेव्हा तो म्हणाला मी येथे उभा आहे. मग एलीकडे धावत जाऊन तो म्हणाला मी येते आहे, कारण तू मला बोलवले काय. प्रेज द लॉर्ड. एली काय म्हटला? मी बोलवले नाही, परत जाऊन निज. तेव्हा तो जाऊन निजला. बायबल सांगतं की सर्व शांत असताना, सर्व झोपेमध्ये असताना, देवाचा दीप अजून विझलाही नव्हता, त्या मंदिरामध्ये एक वाणी झाली. काय वाणी झाली? शमूएला. काय वाणी झाली? शमूएला. देवाने शमूएलला हाक मारली. लक्षपूर्वक ऐका. देवाने शमूएलला हाक मारली. शमूएलला वाटलं अरे इथंच तर कोणीच नाहीये, मला हाक कोणी मारली. मग तो एलीकडे गेला. म्हटला एली तू मला हाक मारली का? तो म्हटला नाही, मी तुला हाक मारली नाही, जाऊन तू निज. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी तुला हाक मारली नाही, तू जाऊन. Yes. 6वं वचन परत वाचूया. मग यहोवाने शमूएलला अशी पुन्हा हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला मी इथे आहे, तू मला बोलावले. त्याने उत्तर दिले माझ्या मुला,
मी बोलावले नाही, परत जाऊन निस. दुसऱ्यांदा शमूएलाला देवाने हाक मारली, शमूएला परत एलीकडे आला. एली, तू मला बोलवलं का? तो म्हणते, नाही मुला, मी तुला नाही बोलवलं, जाऊन नीच. तिसऱ्यांदा बायबल सांगतं की परत शमूएलाला देवाने हाक मारली. शमूएलाने तर अजून यहोवाला ओळखलं नव्हतं आणि परमेश्वराचं वचन अजून त्याला प्रकट झाले नव्हते. मग 8वं वचन, मग परमेश्वराने शमूएलाला पुन्हा तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी इथे आहे, तू मला बोलवले. तेव्हा एलियाला समजले की परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे. मग तो शमूएलाला म्हणाला, तू जाऊन नीच आणि असे होऊ दे की जर तो तुला हाक मारील तर असे म्हण, हे यहोवा बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या ठिकाणी निजला. मग एलीने ओळखलं का याला कोण हाक मारत आहे? परमेश्वर याला हाक मारत आहे. तिसऱ्यांदा परमेश्वराने शमूएलाला हाक मारली, शमूएला, शमूएला, शमूएला. जोपर्यंत हा शमूएल म्हणत नव्हता का हे माझ्या देवा तू बोल, मी तुझा सेवक ऐकत आहे, तोपर्यंत देवाने त्याच्याशी बोलला नाही. पण एलीने सांगितलं का शमूएला, आता तुला जर हाक ऐकायला आली तर तू काय म्हण का तुझा सेवक बोलत आहे, मी काय, तू जाऊन नीच आणि असे हो की तुला हाक मारील तर असे म्हण, हे यहोवा बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. मग शमूएल जाऊन निजला. 10वं वचन, आणि यहोवा येऊन उभा राहिला आणि पूर्वीप्रमाणे त्याने शमूएला, शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, तुझा सेवक ऐकत आहे. प्रेज ला, हालेलुया. शमूएला, शमूएला. बघा, देवाने एका मनुष्याच्या द्वारे एलीशी बोलला, तू तुझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त मानलंस, तू मला त्यांच्यासमोर तुच्छ मानलं, तुझ्या लेकराला तू आवरलं नाही, तुझ्या घराण्यावर अरिष्ट येईल. पण हा एली शांत राहिला. एलीने कुठेही बदल घडवला नाही, एलीने कधीही ऐकलं नाही. आता शेवटी शमूएलाला देव म्हणत आहे, काय म्हणत आहे, देवाने का त्याला रात्री हाक मारली, देवाने का त्याला उठवलं, देवाला त्याच्याशी काय बोलायचं होतं, आज आपण या वचनात बघूया. बघा, वचनामध्ये 11 वचन, मग शमूएलाने परमेश्वरला म्हटले, पहा इस्रायलात मी एक गोष्ट करणार आहे, जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. देव मनुष्याला सांगतोय की मी आता ह्या इस्रायलमध्ये एक गोष्ट करणार आहे, हे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील. काय करणार आहे? 12 वचन, जे मी एलीच्या घराण्याविषयी सांगितले ते सर्व प्रारंभापासून शेवटपर्यंत मी त्या दिवशी त्याच्या विरुद्ध करीन. 13 वचन, कारण मी त्याला सांगितले की जो अन्याय त्याला माहित आहे त्यामुळे त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन, कारण मी त्याच्या मुलांनी आणि मी सांगितले की जो अन्याय त्याला माहित आहे त्यामुळे त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन, कारण त्याच्या मुलांनी आपणावर श्राप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही. मी त्याच्या मुलावर श्राप आणला, जो अन्याय ते करत आहे त्याच्यावर श्राप आणला तरी त्याच्या मुलांनी त्यांनी त्याच्या मुलांना आवरले नाही. शमूएलाशी बोलतोय का मी एक अरिष्ट आणणार आहे, ते जे अरिष्ट जेव्हा येईल लोक भणभणतील, अरे बापरे काय झालं हे, कारण मी त्याच्यावर श्राप आणला, न्यायदंड आणला तरी त्याने त्याच्या मुलांना काय केलं, आवरले नाही. 14, यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ घेतली आहे की यज्ञ आणि अर्पण याकडून एलीच्या घराचा अन्याय दूर होणार नाही. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. एली हा देवाचा याजक असून त्यांनी त्याच्या लेकरांना आवरलं नाही. त्याला एका मनुष्याकडून देवाचा दंड किंवा श्राप त्याला कळाला होता, देवाचा क्रोध त्याला कळाला होता, देवाची इच्छा त्याला कळाली होती, तरी त्याच्या मुलांना त्यांनी आवरलं नाही. शेवटी देव शमूएलाशी बोलला, शमूएलाला सांगितलं की मी सांगून पण त्याच्या मुलांना त्यांनी आवरलं नाही. शेवटी मी काय करणार आहे का मी
मी शपथ जी वाहिली आहे का यज्ञ अर्पण याकडून एलीच्या घराण्याचा दोष कधी दूर होणार नाही. आता कारण यज्ञ आणि अर्पण कशासाठी होते? पापाची क्षमा होण्यासाठी. पण आता याच्या घराण्याचा जो दोष आहे, जो अन्याय आहे, यज्ञ अर्पणाने दूर, म्हणून येशू ख्रिस्त हा यज्ञ अर्पण झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि बायबलमध्ये दिलंय का हा शमूएल जाऊन निजला. मग त्या एलियाने त्याला काय सांगितलं? 15 वचन. मग शमूएल सकाळी निजला, मग त्यांनी परमेश्वराची मंदिर दारं उघडली. पण शमूएल एलीला हा साक्षात्कार कळवायला भ्याला. मग एलीने शमूएलाला हाक मारून म्हटला, माझ्या मुला शमूएल. तेव्हा तो म्हणाला, मी येते आहे. मग त्याने म्हटले, जी गोष्ट परमेश्वर तुझ्याशी बोलला ती काय आहे? मी तुला विनंती करतो, ती माझ्यापासून गुप्त ठेवू नको. ज्या गोष्टी त्याने तुला सांगितल्या त्यातल्या काही जर तू माझ्यापासून गुप्त ठेवशील तर देव तुझे तसे त्यापेक्षा अधिक करो. तेव्हा शमूएलाने सर्व गोष्टी त्याला सांगितल्या व त्याच्यापासून काही गुप्त ठेवले नाही. मग तो म्हणाला, तो परमेश्वर आहे, त्याला बरे वाटेल ते करो. एली म्हटला, तो परमेश्वर आहे, त्याला बरे वाटे तो. मनुष्य आज तेच करतो. आपल्या मुलांसाठी पश्चाताप करत नाही. आपल्या मुलांना देवाच्या मार्गात आज कित्येक लोक चालवत नाही. आज कित्येक लोक, देव बोलतो, देव कधीच कोणाचा नाश तसा करत नाही. शमूएलाशी पण बोलला देव, त्या एलीकडे त्या माणसाशी पण माणसाच्या द्वारे सुद्धा बोलला. पण ह्या एलीने काय म्हटला? तो देव आहे, तो त्याला वाटेल तसा तो. आणि शेवटी बायबलमध्ये दिलेला आहे का हे दोघं एका लढाईमध्ये एकाच दिवशी मरण पावले. प्रेज लॉर्ड. पृथ्वीवर परमेश्वर कधीही कुणावर अन्याय करत नाही. देव एकदा बोलतो, दोनदा बोलतो, स्वप्नाद्वारे बोलतो, झोपेत बोलतो, मनुष्यावर बोध ठसवतो आणि मनुष्याला तलवारीच्या नाशापासून वाचवतो, नाश होण्यापासून तो वाचवतो. देव असा आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाकडे आज आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आज देवाकडे आमची नजर लावणं गरजेचं आहे. देवाची वाणी आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. ज्या देवाने आम्हाला जगामध्ये ठेवलं त्या देवाकडे आमची दृष्टी लावणं गरजेचं आहे. देवाचा मान करणं गरजेचं आहे. देवाचा गौरव करणं देवाचं आहे. म्हणून आपण ते गीत गायलं, मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. सच ही तो है कि दुनिया अपनी नहीं, दुनिया अपनी नहीं, रुकता नहीं है कोई जब दुखों का साया साथ हो. मुड़ जाते हैं सभी, मतलब निकल जाए तो, रुकता नहीं है कहीं जब दुखों का साया साथ हो. मुड़ जाते हैं सभी, मतलब निकल जाए तो, उसके हाथों में तू ही पला है, जान ले तू यही. मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, मन क्यों फिराते नहीं, यीशु के पास आते नहीं, यीशु के पास आते नहीं. सच ही तो है कि दुनिया अपनी नहीं. प्रार्थना करूया. पित्या, धन्यवाद आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. प्रभू, तू कधीही कुणाचा नाश करत नाही, कारण जगामध्ये एकही व्यक्तीचा नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही. म्हणून तू बोलतो, एकदा दोनदा तू स्वप्नाद्वारे झोपेत बोलतो आणि देवा मनुष्याच्या मनावर बोध ठसवतो
आणि कारण त्यांना नाशापासून तुला वाचवायचं असतं. Yes. आज लोकांचे डोळे उघड प्रभू, तुझं प्रेम त्यांना कळू दे प्रभू, आणि तुझा मार्ग त्यांनी जाणू दे प्रभू. आणि आम्हाला तुझ्या भयात ठेव, तुझ्या मार्गात ठेव, तुझ्या उपस्थितीमध्ये ठेव, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते. आज वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू जी.